आणि यानंतर बातमी आहे पाकिस्तानमधून। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून तुफान मार खाल्ल्यावर पाकिस्तान सुधारायचं नाव घेत नाहीये। कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला सोडण्याची पाकिस्तानात मागणी होतीये। हाफिज सईद सध्या कारागृहामध्ये बंद आहे। पाकिस्तानमध्ये नुकतीच सर्वपक्षीय परिषद झाली आणि या परिषदेमध्ये हाफिज सईदच्या सुटकेची एकमुखी मागणी करण्यात आली। भारताशी मुकाबला करण्यात अपयश आल्यावर आता पाकिस्तानला सईदचा सहारा घ्यावा लागतोय का, असा सवाल उपस्थित होतोय। भारतातल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हाफिज सईदचा सहभाग होता आणि त्याच हाफिज सईदला तुरुंगातून सोडावं अशी मागणी आता पाकिस्तानकडून केली जाते। पाकिस्तानी विविध पक्षांकडून केली जाते। त्यामुळे पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा इतकी हतबल आहे का की त्यांना आता एका दहशतवाद्याची मदत घ्यावी लागणार आहे। आणि हाच प्रश्न घेऊन जाऊयात, सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, का मागणी केली जाते हाफिज सईदला सोडण्याची, काय कारण आहे त्यामागे? प्रज्ञा, हाफिज सईदला भारताकडे सोपवावं यासाठीची मागणी ही पहिल्यांदा साधारणपणे 2 वर्षापूर्वी करण्यात आली। म्हणजे मला आठवतंय त्यानुसार 2023 मध्ये जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अधिकृतपणे सांगितलं होतं की आम्ही हाफिज सईदला भारताकडे प्रत्यार्पण करा त्याचं, अशी मागणी आम्ही पाकिस्तानकडे केलेली आहे। पाकिस्तानमध्ये तेव्हा हाफिज सईद हा हाऊस अरेस्टमध्ये होता आणि अमेरिकन प्रशासनाने सुद्धा यासाठीची मागणी ही करण्यात आलेली होती। परंतु आता सध्या हाफिज सईदला पुन्हा एकदा सोडण्याच्या अनुषंगाने ज्या सध्या चर्चा सुरू आहेत किंवा पाकिस्तान जेव्हा इच्छा व्यक्त करते की भारतासोबत चर्चा करायची आहे, त्यावेळी निश्चितच भारताच्या मागण्या काय काय असणार आहेत त्याविषयीची एक वातावरण निर्मिती आणि त्याबाबतचा एक स्टेज सेट करतो, मानसिकता तयार करतो असं आपण नक्की म्हणू शकतो। आणि त्यानुसार हाफिज सईद याला भारताकडे सोपवण्यात यावं अशा स्वरूपाची मागणी ही पुन्हा एकदा भारताच्या वतीने केली जाऊ शकते। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीची आज महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणाव, युद्धजन्य स्थिती या संदर्भात परराष्ट्र सचिव